आमचे. आताच तुम्हाला मी दाखवलं की आमच्या अन्नपूर्णा माता आहे दोघीजणी आणि नंदूभाऊ आणि सगळे माझे विद्यार्थी. बघा आज 8 मार्च. मी आत्ताच विचारलं आपल्या भगिनींना की आज काय तुम्हाला माहित होतं का? त्या बोलले की नाही. आपला भारत प्रगतीशील आहे पण आपल्या खेड्यापाड्यातील महिलांना सुद्धा अजून माहित नाही की 8 मार्च आपला महिला दिन असतो. कारण सकाळी उठल्या म्हणजे त्यांचा स्वयंपाक पाणी धुणं आवरलं की बिचारे कामाला जातात. संध्याकाळी जमून आलं की पुन्हा त्यांचा तोच पाडा असतो. आणि अशा या महिलांना नुसतं महिला दिन म्हणून काही उपयोग नाही. तर या महिलांचे जे हक्क आहेत ते त्यांना दिलेले आहेतच शासनाने. समाजाने पण दिलेत, आपल्या राज्यघटनेत पण त्याचा उल्लेख आहे, पण त्यांना माहीतच नाही असं. आणि ज्यांना माहीत आहे त्या हक्कांचा ते पुरेपूर वापर करतात. बघा इतिहास सांगतो की आमच्या स्त्रीने शत्रू लढवला. लक्ष्मीबाई झाशीची राणी तिने झाशीचा किल्ला लढवला. जिजाऊंनी छत्रपती राजा घडविला. स्त्री आहे म्हणून सारे विश्व आहे, स्त्री आहे म्हणून त्याला घरपण आहे आणि स्त्री आहे म्हणून सुंदर नाती आहे. आणि हे विश्व घडविणारी. बघा आज आपण पहिल्यांदा पूजा केली सरस्वती मातेची, ती सुद्धा स्त्रीच आहे. त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेची पूजा करतो आपण, ती पण एक स्त्रीच आहे. आता इथे आपण जे फोटो ठेवलेले आहेत जिजाऊंमुळे शिवबा घडले, शिवबांमुळे आपलं स्वराज्य घडलं. आणि शिवबासारखा छत्रपती शिवरायांसारखा पुन्हा जन्माला कोणी आलं. आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या. मग असे राजे जन्माला येण्यासाठी अशी माता पण पाहिजे, हो की नाही? ज्या मातेच्या उदरात शिवराय असताना तिने स्वप्न बघितलं होतं हिंदवी स्वराज्य स्थापन, आणि ते स्वप्न तिच्या पोटी आलेल्या बाळाने पूर्ण सुद्धा केलं. मग आपल्याला महिलांना सुद्धा तेच करायचंय. एक महिला शिकली की पूर्ण देश शिकतो. कसं बघा, महिला शिकली की ती कुटुंबातील आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देते, बरोबर? तिचं कुटुंब शिकलं की तिच्या कुटुंबातील जे नातेवाईक असतात त्यांना ती मार्गदर्शन. नंतर गल्ली, समाज, गाव आणि अशा पद्धतीने सगळी गावं जर मुलं शिकली, मुली शिकल्या तर आपला देश प्रगत होणार. आणि एक पुरुष शिकला तर त्याचं ज्ञान त्याच्या पुढचं राहतं. जास्तीत जास्त थोडा वेळ मिळाला त्याला की त्याच्या मुलांना वगैरे मार्गदर्शन करेल. पण स्त्रीचं तसं नाही. एक स्त्री शिकली तर पूर्ण समाज शिकतो. आणि ही स्त्री बोलोगे काय घेतलं तुझ्या हाती शोभते ग पाळण्याची दोरी, उद्धाराचे चक्र तुझे सदा फिरे भुवरी. गरुड पंख आत तुझे उघड खरोखरी, झेपावी एकदा तू उंच उंच अंबरी. तुझ्या परी नाही कोणी, तूच एक भारी, तूच एक भारी. उठ उठ नारी आता वेग तू भरारी, उठ उठ नारी आता वेग तू भरारी. सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, पहाट नवी कोरी. उठ
नारी आता वेग तू भरारी, उठ उठ नारी आता वेग तू भरारी. छान असा खेळ चाललाय, मागे फिरायचं नाहीये. तेजाने लखलखती तुझ शुक्र चांदणी, अबला कधी तू खरी करारी, तू खरी करारी. उठ उठ नारी आता वेग तू भरारी, उठ उठ नारी आता वेग तू भरारी, वेग तू भरारी, वेग तू भरारी. आणि सरपंच साहेब सरस ठरल्या. तुझ्या हाती शोभते ग पाळण्याची दोरी, उद्धाराचे चक्र तुझे सदा फिरे भुवरी. गरुडपंख तुझे उघड खरोखरी, झेपावी एकदा तू उंच उंच अंबरी. तुझ्या परी नाही कोणी, तूच एक भारी, तूच एक भारी. सर्वी काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, सर्वी काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, पहाट नवी कोरी.